मध्यंतरीच्या काळामध्ये सबर्बन रेल्वेची एक मोठी दुर्घटना झाली आणि सातत्याने सबर्बन रेल्वेला दरवाजे नसल्यामुळे ॲक्सिडेंट आपण झालेले पाहतो। अतिशय वाईट परिस्थितीत लोक प्रवास करतात। आज दोन क्लासेस आपण तयार केलेले आहेत। एकीकडे मेट्रो आहे जी पूर्णपणे एसी आहे, ज्याचे दरवाजे बंद होत आहेत, ज्याच्यामध्ये प्रवासाची ईज आहे, तीही मुंबईकरांना आहे। आणि दुसरीकडे सबर्बन रेल्वे आहे की ज्याच्यामध्ये अतिशय दाटीवाटीत लोक प्रवास करतात आणि ज्याला दरवाजे नसल्यामुळे ॲक्सिडेंट होतात। आणि म्हणून माननीय मोदीजींकडे आणि माननीय रेल्वे मंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी केली होती की मेट्रो सारखे कोचेस हे सबर्बन रेल्वेला दिले पाहिजे, म्हणजे जे पूर्णपणे एसी असतील आणि दरवाजे ज्याचे बंद होतील। आणि ही पण मागणी केली आहे की हे जरी कोचेस लावले तरी तिकिटामध्ये 1 रुपयाची वाढ न करता हे कोचेस लागले पाहिजे। आणि मला सांगताना याचं समाधान आहे। आजच सकाळी माननीय रेल्वे मंत्री मुंबईमध्ये होते आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतो आहोत। लवकरच मुंबईला येऊन या संदर्भातली अधिकृत ते घोषणा करतील आणि त्यानंतर आपल्या सबर्बन रेल्वेचे सगळे डब्बे हे मेट्रो सारखे एसी आणि रेट्रोफिटिंग नाही, नवीन डब्बे, रेट्रोफिटिंगचे डब्बे नाही, तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हे डब्बे त्या ठिकाणी येतील की ज्यामध्ये दरवाजेही असतील आणि या ट्रेन एसी असतील आणि कुठलंही तिकीट वाढ याच्यामध्ये केली जाणार नाही। अध्यक्ष महोदय, नवी मुंबईचं विमानतळ परवाच आम्ही त्याचा मी आणि शिंदे साहेब गेलो होतो, आढावा घेतला आणि ऑक्टोबरपर्यंत हे विमानतळ सप्टेंबरच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल अशी परिस्थिती आहे। नैनाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे, मी आता जास्त वेळ घेणार नाही, त्याचं डेव्हलपमेंट चाललंय। वाढवण या बंदराचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे। जगातल्या पहिल्या 10 मध्ये असलेलं वाढवणचं बंदर हे मुंबईला आणि महाराष्ट्राला एक नवीन मॅरीटाईम ताकद तयार करून देणार आहे। यासोबत नवी मुंबईमध्ये आपण एज्युसिटी तयार करतो। या एज्युसिटीमध्ये 10 फॉरेन युनिव्हर्सिटीज याव्यात अशी आपली अपेक्षा आहे। त्यातल्या 5 युनिव्हर्सिटीजने करार केलेला या सगळ्या युनिव्हर्सिटीज जगातल्या नामांकित युनिव्हर्सिटीज आहेत आणि इतर देशात त्यांच्या त्या देशामध्ये जाऊन शिकायला जेवढे पैसे लागतात त्याच्या 25 ते 30% पैशामध्ये आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना त्या युनिव्हर्सिटीत शिकता येणार आहे।